हॅलो गाईज. तर आज आम्ही बनवत आहोत पनीर चिली. सो आता मी इथे 2 चमच कॉर्नफ्लोअर आणि 2 चमच मैदा घेतलेला आहे. सो आता दीदी व्हेजिटेबल्स कट करते आणि माझं पनीर मॅरिनेट होऊन इथे रेडी आहे. सो आता इथे पनीर डीप फ्राय होईल and मग आम्ही सॉस बनवू विथ व्हेजिटेबल्स अँड सम सॉसेस. सो तू आता काय करतेस? आता मैं पनीर फ्राई करते हैं एंड उसके बाद उसी कढ़ाई में हम त्याच कढईमध्ये आपण सॉस बनवू. ठीक आहे. भेटूया आपण पनीर फ्राय झाल्यावर. ओके. तर आता आम्ही पनीर जे फ्राय केलं होतं म्हणजे दाखवलं नव्हतं पण फ्राईड झालेलं आहे एवढं. आणि दिदी तिथे सॉसची प्रिपरेशन चालू केलेलं आहे. आता ते सॉस बनलं आहे शेजवान सॉस. मग बनते. आम्ही कांदा टाकतोय कारण आमच्याकडे कॅप्सिकम नाही आहे. आमच्याकडे खूप गोष्टी नाही आहेत. बोलायचं नव्हतं. आम्ही खूप थोडं गोष्ट वगैरे करतो. कसं होणार? चांगलं होणार आहे. सो आमचं पनीर चिली इज रेडी. लाईक सी हाव अमेझिंग. खूप जास्त छान दिसत आहे. सो खायला पण वाटलं पाहिजे. खायला पण सुंदरच असेल. आम्ही पनीर चिली खातो विथ चपाती. अरे म्हणजे सगळ्या घरात पनीर चिली चपातीसोबतच खाता ॲज अ भाजी. सो ती स्टर करते अजून पण झालेलं आहे. मी मम्मी पप्पाला जेवायला उठवते. लेट्स ईट. कसं आहे मम्मी? एकदम यमी आहे. सुंदर सुंदर आहे ना. पहिल्यांदा दीदीने बनवलंय. बरोबर छान बनवलंय. हो खूप सुंदर. आता तर कोणी कांदा कच्चा आहे. सुंदर 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 सुंदरला जेवताना क्रिस्पी लागते. क्रिस्पी लागतंय. अगं जेवून झाल्यावर आम्ही जात आहोत दादरला. तर पुढे सांगूया आम्ही दादरला का चाललो आहे. ओके. सो आता मी निघाले आहोत दादरला जायला. सो आता मी सांगते मी दादरला का चाललो आहे. आम्ही दादरला चाललो आहे साडीची शॉपिंग करायला ना. तो या. सो आता मी ट्रेनमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलू. सो आता आम्ही चाललो आहे साडी घ्यायला आणि दादर. आणि आम्ही खूप जास्त गर्दी आहे. सो खूपच जास्त गर्दी आहे. पण मी तरी नाही बसते. हां आता नाही आहे. जसे जसे स्टेशन्स येतील तशी तशी गर्दी वाढत जाईल. आणि मम्मी पप्पा तिथे बसले. सो वी आर जेन्युइनली सो मच टायर्ड. काय बोललीस? वी आर खूप जास्त टायर्ड. टायर्ड काय केलं पण नाही. पोचलो पण नाही तिथे. बसल्या बसल्या टायर्ड. बसल्या टायर्ड. त्याचं तो रोजचं काम आहे ना गं. टायर्ड मी आता आली शॉपिंग करण्यासाठी आणि गुड न्यूज. गुड आवडली. आता तुम्ही बघितली असेल मी साडी घातलेली ती. मम्मी तुला माझी साडी कशी वाटली? सुंदर. मला खूप सुंदर आवडली साडी. आणि आता दीदीची साडी. दीदीची साडी चॉईस चालू आहे. दीदीने आता ती साडी घातलेली पप्पांना खूप आवडली. माझी तर खूपच सुंदर आहे. हॉटेलचं नाव साधना प्युअर व्हेज हॉटेल. मी तिकडे आलेलो. तर मस्त वाटत. आता आमचं ऑर्डर आहे तेव्हा आम्ही दाखवू तुम्हाला आम्ही काय खातोय. मी घेतलं आहे मिसल पाव. दीदीनी पण मिसल पाव घेतले. दीदी हात कर. दीदीने पण मिसल पाव घेतला आहे. पप्पाने घेतला आहे साधा डोसा ॲज युजल.
आणि मम्मीने घेतले बटाटा वडा आणि सांबार. सो असा आमचा ऑर्डर आहे. करण आलं होतं. आता आम्ही सगळे चालले आहोत भोयवाडाला. बिकॉज मम्मीला तिथे बांगड्या भरायच्या आहेत. आम्हाला थोडे बांगड्या घ्यायचे आहेत मॅचिंग साड्यांवर अँड ऑल. तर आता मी पप्पा आणि मम्मी इथे बसलो आणि दीदी पुढे बसलेली आहे. आता मी करू नाही शकत, माझा फोन खाली पडेल. सो हे एक मार्केट आहे जिथे मम्मीने आम्हाला आणले आणि तिचं इथे लहानपण गेलं आहे. आणि ती मम्मी बोलते की सगळी शॉपिंग जी असायची मम्मीची बांगड्यांची वेगळे सगळी शॉपिंग ते लोक इथून करायचे. सो लेट्स सी. ते सगळे आहेत लहान मुलांचे टॉईज आणि खूप छान बरे मसाले अँड ऑल सगळं काय आहे इथे. सो इथे मम्मी आता बांगड्या भरते आणि मम्मी बोलत होती की तिचं हे खूप जुनं दुकान आहे. सो इथे आहे खूप ऑथेंटिक दुकान आहे. इथे सगळे असे डाळ अँड ऑल सगळे तांदूळ अँड स्पायसेस आहेत. हे सगळे स्पायसेस आहेत. मम्मी इथे मसाले घेते, मालवणी मसाला तो वाला. इथे सगळं ऑइल अँड ऑल सगळं आहे. सो इथे आम्ही पाणीपुरी खायला थांबलो आहे. तिथे पाणीपुरी खाते ॲज युजल. ही पागल आहे पाणीपुरीसाठी आणि आम्ही पाणीपुरी खातो आहे. तर मम्मी खाते पाणीपुरी. तिला खूप आवडते पाणीपुरी, खूप म्हणजे खूप. इथे सगळ्यांनी घेतलं आहे आईस्क्रीम, फालुदा. 1/2 फालुदा घेतलेला आहे. आणि हे दोघं नेहमी एकच फालुदा घेतात आणि हाफ खातात. सो आणि इथं आईस्क्रीम. आणि मी फर्स्ट सीटवर बसली आहे. मला उंठासारखी फील येते इथे बसून. खूप जोरात ब्रेक लागतो इथे, पण इथे बसायला मला खूप मजा आली. मी रॉंग सीटवर बसलेली आहे, पण इट्स ओके टू हॅव फन. यू कॅन डू एनिथिंग. सो मी इथे बसलेली आहे. जर्नी ओव्हर गाईज. आता आम्ही सगळे चालू आहे परत घरी. थकलेलो आहोत सगळे थकलेले आहोत. आणि आम्ही बसलो. पुणे ट्रेन खाली आहे बिकॉज आम्ही चर्चगेट म्हणून पकडलेली आहे. आणि आता गर्दी होत जाणार. कसं वाटलं धावून? पण मजा आली. ट्रेन पकडताना धावताना कसं वाटलं तुला? वर्ल्ड कपला मॅरेथॉनला उतरल्यासारखं वाटलं. आम्ही ट्रेनमध्येच आहोत. आय डोंट नो वाय मी का. मला बोर होत होतं. मी कॅमेरा उचलला आणि व्हिडिओ काढायला घेतला. इथे बघ, दिस इज कॅमेरा. माहिती आहे तुला. काय नाही, आम्हाला बोर होत होतं म्हणून आम्ही कॅमेरा काढला आणि ब्लॉग करायला घेतला. जस्ट वी डोंट हॅव एनी वर्क अँड ट्रेन रुक चुकी आहे. थांबले एका जागेवर. सो मला तुला हे विचारायचं आहे की तू यूट्यूब व्हिडिओज कॉन्स्टंटली का नाही टाकत? माझा यूट्यूब जसं की खूपच जास्त प्रसिद्ध आहे. असं 4 सबस्क्रायबर आहेत. 8 आहेत. ते पण घरातलेच असतील 8. सो दॅट्स वाय. मी आता कुठे बाहेर जाते तरच मी यूट्यूब व्हिडिओ ब्लॉग करते, नाही तर मी नाही करत. ॲज तू यूट्यूब म्हणजे का असं तुला वाटलं की तुला हे सगळे क्वेश्चन आता नको विचारू. बिकॉज ट्रेनचा आवाज एवढा आहे तर ऑलरेडी तिकडे ऐकायला नाही तू सांगत. काय करणार हा फोन खाली ठेवणार परत माझ्या फोन त्या सूटकेसमध्ये बघणार. मला विषय बोल ना ते विचार नाही आता का खबरली. हो. फायनली आता आम्ही घरी आलेले आहोत थकून. सगळे थकलेले आहोत. ही चढते, ही आरती इथे. आता फायनली घरी जातोय. सो व्लॉग इथेच संपूया. पूर्ण दिवस धावपळात. आता व्लॉग संपूया आपण. बाय.